बैल हा गायीचा नर प्राणी आहे. इंग्रजीमध्ये त्याला ऑक्स म्हणतात. बैलाचे वैज्ञानिक नाव बोस टॉरस आहे. भारतात बैलाला शेतकऱ्याचा सच्चा मित्र मानले जाते. महाराष्ट्रात बैलांचा सण पोळा नावाने मोठ्या आनंदाने साजरा होतो. हिंदू धर्मात बैलाला नंदी म्हणतात, कारण तो भगवान शिवाचा वाहन आहे. बैल शेतात नांगरणी, मळणी, पाणी काढणे, बैलगाडी ओढणे यासाठी उपयुक्त आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलगाडी असायची आणि शेतकाम बैलांमुळे होत असे. बैलाचे शरीर मजबूत, स्नायुयुक्त आणि धष्टपुष्ट असते. त्याला 4 पाय, 2 शिंगे, 1 शेपटी आणि मोठा खांदा असतो. बैलाच्या शेपटीच्या टोकाला काळा गोंडा असतो. बैलांचे डोळे मोठे आणि टपोरे असतात. त्यांना अंधारातही दिसते. बैलाचे रंग वेगवेगळे असतात: पांढरा, काळा, लाल, राखाडी, तपकिरी. बैलाचे वजन साधारण 400 ते 900 किलो असते. बैलाची उंची सुमारे 1.2 ते 1.5 मीटर असते. बैल धावू शकतो, पण फार वेगाने नाही. त्याचा वेग अंदाजे 20 किलोमीटर प्रति तास इतका असतो. बैल हळूहळू पोहू शकतो, पण फार लांब अंतर नाही. बैल हा शाकाहारी प्राणी आहे. तो हिरवा चारा, ज्वारी, मका, कडबा, धान्य खातो. बैल मांस किंवा मासे अजिबात खात नाही. बैलांचे शिंगे लांब, वक्र आणि मजबूत असतात, जी त्याचे संरक्षण करतात. भारतात बैलांच्या अनेक जाती आहेत. खिल्लारी, हल्लीकर, कृष्णा, पुलिकुलम, अमृतमहल, कांगायम. खिल्लारी बैल महाराष्ट्रात शर्यतीसाठी प्रसिद्ध आहेत. बैल साधारण 15 ते 20 वर्ष जगू शकतो. गाय एका वेळी एकच वासरूला जन्माला घालते. क्वचितच जुळे जन्मतात. वासरू जन्मल्यानंतर त्याचा रंग बहुतेक हलका तपकिरी, पांढरा किंवा काळा असतो. आई गाय वासराला दूध पाजते, चाटते आणि त्याचे रक्षण करते. बैल हे कष्ट, संयम आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आजही ग्रामीण भागात बैलाला शेतकऱ्याचा जिवलग साथीदार मानले जाते. बैल हा फक्त एक प्राणी नाही, तर तो शेतकऱ्याचा मित्र, संस्कृतीचा भाग आणि मेहनतीचे प्रतीक आहे.